आपल्यासोबत दीपक केदार आहेत. दादा, मला सांगा, नामदेव शास्त्री यांची पत्रकार परिषद झाली गडावर. त्या ठिकाणी धनंजय मुंडे त्यांना भेटायला गेले होते. त्यांनी धनंजय मुंडेची कुठेतरी पाठराखण करताना संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या संदर्भात पण काही बोललेत. कसं बघता याच्याकडे? समग्र वारकरी संप्रदायासाठी ही दुर्दैवी आणि निंदनीय बाब आहे की 302 खंडणीचं प्रकरण आहे. वाल्मिक कराड हा माझाच माणूस आहे म्हणून धनंजय मुंडे यांनी सांगितलंय आणि ते 302 आणि खंडणीमध्ये आरोपी असलेल्या वाल्मिक कराडच्या पाठीशी असल्याचे एक संकेत दिसत आहेत. नामदेव शास्त्रींनी एकदा विष्णू चाटेच्या ऑफिसवरील CCTV फुटेज पाहायचं होतं. धनंजय मुंडे आणि या सगळ्या आरोपींचे संबंध पाहायचे होते आणि त्याच्यानंतर असणारं भूमिका घ्यायची असते. एक संत आहे तरी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटले नाहीत. भगवान बाबा गड हा सर्व जाती धर्माचा गड आहे. मग त्या दृष्टिकोनातून एका मराठा समाजाच्या तरुणावरती अन्याय झालाय म्हणून त्याच्या लेकरांना भेटायला जाण्याची तसदी नामदेव शास्त्रींनी दाखवली नाही. पण ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंची पाठराखण करायला ते पुढे आलेत ते खूप दुर्दैवी आहे. हे संतांना शोभणारं नाहीये आणि याच्यामुळे भगवान बाबा गडासारखा गड या ठिकाणी एका जातीपुरता मर्यादित झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी जी भूमिका घेतली की गड धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहे. ठीक आहे, नामदेव शास्त्री म्हणत असतील गड त्यांच्या पाठीशी आहे, परंतु त्यांना आम्ही सांगतोय की मुंडेंच्या पाठीशी गड उभा करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि कायदा संतोष देशमुखच्या पाठीशी असणार आहे आणि संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी, त्यांच्या आरोपींना फाशी करण्यासाठी संविधान आणि कायदा दोन्ही बाबासाहेबांचं ठामपणे या लेकरांच्या पाठीशी राहील. कितीही गड पाठीशी उभा केला तरी त्यांनी काही फरक पडणार नाही. खरं ते गडांचं राजकारण नाही, हा आहे गुन्हेगारीचा विषय. ज्या संतोष देशमुख यांची हत्या झाली ती खंडणी प्रकारातून झाली किंवा त्याला वलय त्याच्या पाठीमागे कुठे जात याच्यामध्ये नाही, परंतु यामध्ये कुठेतरी गडाचे शास्त्री असतील किंवा महाराज असतील यांनी उतरणं योग्य आहे? नाही, योग्य नाहीये. पण नामदेव शास्त्रींचा इतिहास असा आहे की ते संत कमी आणि धनंजय मुंडेंचे राजकीय सल्लागार जास्त आहेत. त्याच्यामुळं ते त्यांची पाठराखण करणारच. आज जर बघितलं तर या जातीचा संबंध काय, ओबीसींचा संबंध काय, वंजारांचा संबंध काय, म्हणजे धनंजय मुंडे हे काय काय प्रयोग राबवणार आहेत हा प्रश्न मी त्यांना विचारतो. कधी लेकरांचं नाव घेत आहेत, कधी संतांकडे जात आहेत. आज 53 दिवस झालं. 10व्या दिवशी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे होता. 10व्या दिवशी नव्हता तर CCTV फुटेज पुढे आल्यावर राजीनामा दिला पाहिजे होता. ही नैतिक जबाबदारी आहे की तपास होईपर्यंत मी मंत्रिपदावर राहणार नाही. त्यांना असं काय वाटायला लागले राजीनामा देऊन मला काही समजायला मार्ग नाही. आणि देवेंद्र फडणवीस असतील